आणि पवारसाहेबांनी सुद्धा अजितदादांचा उल्लेख केला की अजितनी खरोखरच बारामतीचं चांगलं काम केलेलं आहे. निशब्द दादा पाहिजे होते. जवळचा सहकारी गेला 81-82 पासून साहेबांच्या दादांच्या बरोबर आम्ही काम करत आहोत आणि दादांच्या सुट्टीने बऱ्याचशा काही गोष्टी करण्याचा योग आला आणि संपूर्ण बारामतीचा जर विकास झाला की गेल्या 15 दिवसापूर्वीच मी संदीप सेठ सोनूभाई आमचे पवारसाहेबांबरोबर जवळजवळ तास चर्चा चालली होती आणि पवारसाहेबांनी सुद्धा अजितदादांचा उल्लेख केला की अजितनी खरोखरच बारामतीचं चांगलं काम केलेलं आहे. संध्याकाळी जर तुम्ही भिगवण रोडनी फिरायला गेला, लाईटिंग वगैरे बघितलं, आता किती कौतुक लोकांनी केलं काय. संपूर्ण देशातले लोक इथं बारामतीला येतात जातात. नंतर आता मी वकिली क्षेत्रात असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे काय जजेस असतील, वकील असतील, बारामतीचा विकास बघितल्यानंतर, बारामती कोर्ट बिल्डिंग बघितल्यानंतर, बारामतीचं इन्फ्रास्ट्रक्चर बघितल्यानंतर अजितदादाचं निश्चितपणे तिथं कौतुक येतं, साहेबांचं कौतुक येतं, सुप्रियाताईचं कौतुक येतं. अत्यंत आता साहेबांच्यावरती, सुप्रियाताईवरती, सुनेत्रा वहिनी, राजूदादा पवार, रोहितदादा, योगेंद्रदादा यांच्यावरती अत्यंत दुःखाची काळा आलेली आहे. एवढंच सांगतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय सांगाल बारामतीत नाही, आज एवढी मोठी घटना घडली, त्या घटनेबद्दल म्हणजे मी तर असं म्हणेल की निशब्द दादा पाहिजे होते. अध्यक्ष काय सांगाल तुम्ही? काय नाही, म्हणजे झालेले खूप वाईट झालेले आहे आणि त्यामध्ये जास्त बोलण्यासारखे काय नाही. दादांचं काम सगळ्या बारामतीकरांनी बघितले आणि बघतच होते, पण आता काय आम्ही निशब्द झालो, सगळे शांत झालो, काय बोलू शकत नाही.